उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आपलं घर फोडलं असा गौप्यस्फोट माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केलाय। फडणवीसांना कधी ना कधी पाप फेडावंच लागेल असंही मधुकरराव चव्हाण यांनी म्हटलंय। मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी आजारी असतानाही ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। या पार्श्वभूमीवर मधुकर चव्हाण यांच्याकडे संशयानं बघितलं जात आहे। त्यामुळे आता त्यांनी भाजपच्या नेत्याचे थेट नाव घेऊनच घर फोडण्याचा दावा केलाय। त्यामुळे चव्हाण कुटुंबावरती भाजपच्या यंत्रणेचा कोणता दबाव होता असा प्रश्न विचारला जातोय। धाराशिवमध्ये येवती इथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला माजी मंत्री चव्हाण यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाचा अशा पद्धतीनं खुलासा केलाय। साहेब, तुम्ही अत्यंत चूक केला। माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात, बदनाम केलात। त्याचं दुःख आम्हाला ते कधी तर ते फेडावं लागेल।